कथा सावलीतील रहस्य. मित्रांनो, मी विक्रम सिंग. गावातून इंजिनिअरिंग पूर्ण करून मला मुंबईत एका मोठ्या IT कंपनीत नोकरी मिळाली. पण मुंबईसारख्या शहरात राहायचं कुठे, हा प्रश्न मला सतावत होता. माझ्या वडिलांचा जुना मित्र रमेश काका यांचा एक फ्लॅट मुंबईत रिकामा होता. वडिलांनी माझ्या जेवणाची व्यवस्था स्मिताताईंकडे केली होती. त्यांच्याकडेच फ्लॅटची चावी होती. मी मुंबईत पोहोचलो आणि पहिल्यांदा स्मिताताईंना फोन केला. मी आलोय ताई, चावी कुठे मिळेल? त्या हसत म्हणाल्या, थांब, मी येतेस. थोड्याच वेळात त्या आल्या. त्यांना पाहून मी थक्क झालो. वय साधारण 38 असावं. गोरा रंग, साडीत सजलेला आकर्षक व्यक्तिमत्व आणि डोळ्यात एक वेगळीच चमक. त्यांनी मला हसत मुखाने स्वागत केलं. आम्ही फ्लॅटकडे गेलो, पण आतलं दृश्य पाहून माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. धूळ, जाळं आणि अस्ताव्यस्त सामान. मी म्हणालो, अरे बापरे, हे काय? ताई हसल्या. घाबरू नको विक्रम, मी मदत करते. त्या घरी गेल्या आणि झाडू पाण्याची बादली घेऊन परत आल्या. सोबत त्यांची मुलगी माही होती, 12 वर्षांची, चटपटीत आणि गोंडस. आम्ही तिघांनी मिळून फ्लॅट स्वच्छ केला. ताईंनी साडी कमरेला खोसली आणि त्यांचं सौंदर्य पाहून माझं मन चलबललं. मी त्यांच्याकडे चोरट्या नजरेने पाहत होतो. ताईंनी हे लक्षात घेतलं असावं, पण त्या फक्त हसत होत्या. काम संपलं तेव्हा त्या म्हणाल्या, संध्याकाळपासून तुझ्या जेवणाची सोय होईल. मी डबा पाठवेन. त्या माहीला घेऊन निघून गेल्या. मी दरवाजा लावला आणि ताईंच्या आठवणीने बाथरूममध्ये गेलो. त्यांचं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येत होतं. 2-3 दिवस ताई रोज डबा पाठवायच्या आणि प्रत्येक वेळी त्यांना पाहून माझ्या मनातल्या भावना उफाळून यायच्या. एके दिवशी दुपारी माही डबा घेऊन आली. ती म्हणाली, आज माझा वाढदिवस आहे, मम्मी तुला संध्याकाळी घरी बोलवतीये. मी खुश झालो आणि संध्याकाळची वाट पाहू लागलो. संध्याकाळी मी तयार होऊन ताईंच्या घरी पोहोचलो. स्मिताताईंनी गडद निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्या खूपच सुंदर दिसत होत्या. मी लाजत म्हणालो, ताई तुम्ही आज खूप छान दिसता. त्या हसल्या आणि माझ्या पाठीवर हलकीशी थाप मारत म्हणाल्या, चल आत ये. एवढी सुंदर नाही मी. घरात सोसायटीतले बरेच लोक आले होते. मी कुणालाच ओळखत नव्हतो, म्हणून एका कोपऱ्यात बसलो आणि ताईंना शोधू लागलो. ताई किचनमध्ये होत्या. मी तिथे गेलो आणि म्हणालो, ताई काही मदत हवी का? त्या खाली वाकून वेफरचं पाकिट उचलायला गेल्या आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला दिसलं. माझ्या मनात भावनांचा पूर आला. ताईंनी माझ्याकडे पाहून हसत म्हटलं, विक्रम काम कर, बघायचं असेल तर नंतर दाखवते. मी अवघडलो, पण त्यांचं हसणं खोटं नव्हतं. मी वेफर्स घेऊन बाहेर गेलो, पण माझं लक्ष ताईंवरच होतं. पार्टी संपली आणि सगळे शेजारी निघून गेले. मी, ताई आणि माही जेवायला बसलो. जेवताना माझं लक्ष ताईंवर होतं. त्या माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या. जेवण झाल्यावर मी निघायला लागलो तेव्हा ताई म्हणाल्या, विक्रम थांब, तुझ्याशी बोलायचंय. मी सोफ्यावर बसलो. माही झोपायला गेली. ताई बाथरूममधून आल्या आणि माझ्या शेजारी बसल्या. त्यांनी विचारलं, विक्रम खरं सांग, तू माझ्याकडे काय बघतोस? मी लाजलो, पण मग खुलून बोललो, ताई तुम्ही खूप सुंदर आहात, तुमच्या जवळ येण्याचं मन होतं. त्या हसल्या आणि मला जवळ घेतलं. आम्ही एकमेकांना मिठी मारली. पण तेवढ्यात घराची बेल वाजली. ताई घाबरल्या. कोण असेल? त्या दरवाजाकडे गेल्या. बाहेर रमेश काका उभे होते. मी घाबरलो. काकांनी विचारलं, विक्रम तू इथे काय करतोयस? मी म्हणालो, माहीचा वाढदिवस होता म्हणून मदत करायला आलो. काका हसले आणि आत आले. ताईंनी मला इशारा केला आणि मी घरी निघालो. पण माझं मन ताईंच्या आठवणीत रमलं होतं. त्या रात्री मला ताईंचा फोन आला. त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, विक्रम काका रात्री त्यांच्या मित्राला हॉस्पिटलला भेटायला गेले होते, पण ते परत आलेच नाहीत. त्यांचा फोन बंद आहे. माझ्या पोटात गोळा आला. मी ताईंच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं की काकांचा मित्र रवी म्हणाला की त्याचा काही अपघात झालेलाच नाहीये. आम्ही पोलिसांकडे गेलो. इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले, रमेश पाटील यांचं नाव आमच्या संशयित यादीत आहे. आम्हाला शंका आहे की ते ड्रग स्मगलिंग रॅकेटशी जोडले गेलेले आहेत. ताई शॉक झाल्या आणि माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. त्या रात्री मला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला, जास्त हुशारी करू नको, ताई आणि माहीला वाचवायचं असेल तर तोंड बंद ठेव. मी घाबरलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ताईंच्या घरी गेलो, पण घर रिकामं होतं. ताई आणि माही गायब होत्या. मी पोलिसांना फोन केला, पण त्यांनी माझ्यावरच शंका घ्यायला सुरुवात केली. त्या रात्री मला पुन्हा मेसेज आला, सोसायटीच्या डब्यात तपास. मी तिथे गेलो आणि एक काळी पिशवी सापडली. त्यात डायरी आणि काकांचा एका अनोळखी माणसासोबतचा फोटो होता. फोटोत त्या माणसाच्या हातात पांढऱ्या पावडरची पिशवी होती. डायरीत कोड्स, काही ठिकाणाचे पत्ते आणि डिलिव्हरी आणि पेमेंट असे शब्द लिहिले होते. मला आता खात्री झाली की काका ड्रग स्मगलिंगशी जोडले गेलेले होते. डायरीत एक ठिकाण होतं, कांदिवलीतील व्हाईट रूम नावाचं गोडाऊन. मी माझ्या ऑफिसमधील मित्र रोहितला सगळं सांगितलं. त्याने मला साथ द्यायचं कबूल केलं. रात्री 11 वाजता आम्ही कांदिवलीला निघालो. व्हाईट रूम एक जुनाट गोडाऊन होतं. रात्री तिथे कोणी नसतं. आम्ही मागच्या खिडकीतून आत शिरलो. आत अंधार होता, पण फोनच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्हाला काही लाकडी बॉक्सेस दिसले. त्यात पांढऱ्या पावडरच्या पिशव्या होत्या. मला खात्री झाली की हे ड्रग्सचं रॅकेट आहे. पण तेवढ्यात मागून आवाज आला, कोण आहे तिथे? मी आणि रोहित थरकरलो. 2 माणसं आमच्या दिशेने येत होती. त्यापैकी एक तो जॅकेटवाला माणूस होता, जो मला आधी भेटला होता. त्याने माझ्यावर बंदूक रोखली आणि हसत म्हणाला, विक्रम तू तर खूपच हुशार आहेस,
पण आता तुझा खेळ खलास. मी घाबरलो, पण हिम्मत करून म्हणालो, ताई आणि माही कुठे आहेत? त्यांना सोडा, मी तुम्हाला डायरी आणि फोटो देईन. तो हसला आणि म्हणाला, त्या सुरक्षित आहेत, पण तुझी वेळ संपली. तेवढ्यात गोडाऊनच्या दारातून पोलिसांच्या गाड्यांचा सायरन वाजला. जॅकेटवाल्याचं लक्ष विचलित झालं आणि रोहितने संधी साधून त्याच्या झेप घेतली. मी एका बॉक्स मागे लपलो. पोलिसांनी जॅकेटवाल्या माणसाला आणि त्याच्या साथीदाराला पकडलं, पण ताई आणि माही अजूनही सापडल्या नव्हत्या. इन्स्पेक्टर शिंद्यांनी मला सांगितलं, विक्रम, तू खूप धोकादायक खेळ खेळलास, पण तुझ्या धाडसामुळे आम्हाला हे रॅकेट पकडायला मदत झाली. पण रमेश पाटील आणि तुझ्या ताई माही यांचा शोध अजून लागला नाही. मी घरी परतलो, पण माझं मन अस्वस्थ होतं. त्या रात्री मला पुन्हा एक मेसेज आला, तू पोलिसांना सांगितलंस, पण तुझी चूक तुला महाग पडेल. माझ्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो, पण माझं लक्ष लागत नव्हतं. घरी परतताना मी पुन्हा त्या जॅकेटवाल्या माणसाला सोसायटीच्या गेटजवळ पाहिलं. तो आता पोलिसांच्या ताब्यात होता. मग हा कोण होता? मी घाबरलो आणि पटकन फ्लॅटवर गेलो. त्या रात्री मला एक फोन आला. समोरून एक खर्जा आवाज आला, विक्रम, तुझ्याकडे अजूनही काही आहे, ते आम्हाला दे, नाहीतर तुझ्या गावच्या कुटुंबाला धोका होईल. मला आता समजलं की हे रॅकेट खूप मोठं आहे आणि काकांनी याच्यात खूप खोलवर गुंतलेलं होतं. मी डायरी पुन्हा उघडली आणि कोड समजावून घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्यात एक नाव होतं, त्या सागर. मला आठवलं की काकांनी एकदा फोनवर सागर नावाच्या माणसाशी बोलताना ऐकलं होतं. मी रोहितला सांगितलं आणि आम्ही ठरवलं की सागर कोण आहे हे शोधायचं. त्याने एका त्याच्या मित्राला, जो खासगी डिटेक्टिव्ह होता, याबद्दल सांगितलं. त्याने सागरबद्दल माहिती काढली. सागर हा एक मोठा ड्रग डीलर होता आणि काकांचा त्याच्याशी जवळचा संबंध होता. आम्ही इन्स्पेक्टर शिंद्यांना ही माहिती दिली. त्यांनी एक प्लॅन बनवला. ते म्हणाले, विक्रम, तू सागरला भेटायचं बाय ठेव आणि आम्ही तिथे छापा टाकू. मी घाबरलो, पण ताई आणि माहीसाठी मला हे करायचं होतं. मी सागरला मेसेज केला की माझ्याकडे डायरी आहे आणि मी त्याला भेटायला तयार आहे. त्याने मला कांदिवलीच्या एका सुनसान जागी भेटायला बोलावलं. रात्री 12 वाजता मी तिथे पोहोचलो. सागर तिथे होता आणि त्याच्यासोबत 2 माणसं होती. त्याने मला डायरी मागितली. मी म्हणालो, आधी सांग ताई आणि माही कुठे आहेत? तो हसला आणि म्हणाला, त्या सुरक्षित आहेत, पण तू डायरी दे, नाहीतर. तेवढ्यात पोलिसांनी तिथे छापा टाकला. सागर आणि त्याच्या माणसांना पकडण्यात आलं, पण सागरने सांगितलं की त्याच्याकडे ताई आणि माही नाहीयेत. माझा जीव टांगणीला लागला. पोलिसांनी सागरच्या फोनमधून एक पत्ता मिळवला, ठाण्यातील एका फार्म हाऊसचा. इन्स्पेक्टर शिंदे यांनी तिथे छापा टाकला आणि तिथे ताई आणि माही सापडल्या. त्या दोघींना एका खोलीत बांधून ठेवलं होतं. ताईंना पाहून मला हायसं वाटलं. त्यांनी मला मिठी मारली आणि रडत म्हणाल्या, विक्रम, तू आम्हाला वाचवलंस, पण काकांचा शोध अजून लागला नव्हता. काही दिवसांनी पोलिसांनी सांगितलं की काकांना गोव्यात पकडलं गेले. ते सागरच्या रॅकेटसाठी काम करत होते आणि त्यांनी स्वतःला लपवण्यासाठी अपघाताची खोटी कहाणी रचली होती. ताई आणि माहीला धमकी देऊन त्यांनी मला डायरी द्यायला भाग पाडायचं ठरवलं होतं, पण माझ्या धाडसामुळे आणि पोलिसांच्या मदतीने रॅकेट उद्ध्वस्त झालं. ताई आणि माही त्यांच्या माहेरी गेल्या. मी माझ्या आयटी नोकरीत रमलो, पण त्या रात्रीच्या आठवणी आणि त्या रहस्यमय सावली माझ्या मनात कायम कोरल्या गेल्या. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? ताई आणि माही सापडल्या, पण काकांचं रहस्य उलगडलं. तुम्हाला हा भाग कसा वाटला? खाली कमेंट करा आणि सांगा.